पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत। देहाच्या ठिकाणी व इंद्रियाच्या ठिकाणी एकदा ज्ञानस्वरूपता प्राप्त झाली की इथं सत्वगुणाची वाढ झाली असं समजावं। लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणाशमशमस्पृहा रजस्तयतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ। सतत लोभाची प्रवृत्ती, कर्माची प्रवृत्ती आणि इच्छा वाढत चालली की समजावं इथं रजोगुण वाढू लागलेला आहे। अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन। आता जिथं ज्ञानप्रकाश हा मंद झाला आहे, काही न कळणंच जास्त आहे, काही कळत नाही अशी अवस्था, आणि त्यामुळं मोह वाढतो, प्रमाद, निद्रा, आळस असे प्रकार त्या ठिकाणी वाढू लागले की समजावं इथं तमगुण वाढलेला आहे। यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयन यान्ति देहवृत तदोत्तमविदान लोकान अमलान प्रतिपद्यते। आता ज्या ठिकाणी सत्वगुणाची वाढ झालेली असते आणि तिथं जर मरण काळ आला तर हा जो काही आहे तो त्या ठिकाणी स्वर्गात तरी उत्तम लोकात किंवा त्याच्या ठिकाणी चांगल्या अशा ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी जन्म येतो। रजसे प्रलयन गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलयतमसी मूढयोनिषु जायते। आणि जर रजोगुण वाढून त्यामध्ये मरण आलं तर पुन्हा कर्म करण्याच्या म्हणजे राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याकरता तो तिथं जन्माला येतो। तमगुण वाढला आणि तमगुणात तर त्याला मरण आलं तर मग खालची योनी किडा, मुंगी, साप, विंचू असलं काही तर तो जन्म घेत असतो। 11, 12, 13, 14 आणि 15 हे असे 5 श्लोक या ठिकाणी दिलेले आहेत। पै रजतम विजये सत्वगा देही ये वाढता चिन्हेती ये ऐसे होती। आता ज्या ठिकाणी रजगुण आणि तमगुण हे आहेत पण सत्वगुणाचा विजय झाला आहे म्हणजे सत्वगुण अधिक आहे आणि रज आणि तम हे दोन्ही काय झालेले आहेत, कमी झालेत। अशा वेळेस त्या ठिकाणी जी काही सत्वगुणाची चिन्ह आहेत ते वाढायला लागतात। जे प्रज्ञा आतुलीकडे न समाती बाहेरी ओसंडे वसंती पद्मखंडे धृती जैसी। आता असा जो काही सत्वगुणातला आहे त्याच्या ठिकाणी पारमार्थिक बुद्धी असते, परमार्थाचं ज्ञान असतं। ती बुद्धी परमार्थाचंच विवेचन करण्याकरता, परमार्थाबद्दल बोलण्याकरता सतत प्रयत्न करते। जे कोणी समोर येतील त्यांना त्यांचं मिळालेलं आयुष्य कसं हितावह घालवावं, त्याच्याकरता भगवंताला शरण जावं, कसं साधन करावं या गोष्टी सतत बोलत असतात। ते नाही बोलले तरी त्यांच्या आसपास बसणाऱ्याला वाटतं की हा मनुष्य सामान्य नाही, हा ज्ञानी मनुष्य आहे। जसं वसंत ऋतूमध्ये फुलांच्या झाडाला फुलं आली किंवा कमळं सगळी फुलली त्यावेळेस त्या फुलांचा सुगंध बाहेर पडतो। मग काही जे फुलाची झाडं आहेत, बकुळीचं झाड, मालतीचं झाड, मोगऱ्याचं झाड, हे दूर असले तरी त्याचा सुगंध दूरवर पसरतो, तसं यांच्या ज्ञानाचा सुगंध चौकडं जातो। सर्वेंद्रिया अंगणी विवेक करी राबणी साचची करचरणी होती डोळे।
त्यांच्या ठिकाणी इतकं ज्ञान भरलं आहे अंतःकरणात की सगळीच इंद्रिये, आता त्यांनी दाखवलं आहे की जसं एक म्हण आहे की घर कसं आहे ते अंगण सांगतं, अंगणाची स्वच्छता आणि तिथं टापटीप दिसले तर अर्थात ह्यांच्या घरात चांगलं आहे. तसं ह्यांचे इंद्रियाच्या अंगणी, इंद्रियाच्याच अंगणामध्ये विवेकच आहे असं स्पष्ट होतं. आणि जेव्हा तो विवेक त्या ठिकाणी असतो त्यामुळं ती इंद्रिये विवेकानं वागतात. किंवा त्यांचे पाय असो, हात असो, त्यांचंही व्यवस्थित, त्यांच्या ठिकाणी कोणती चूक कधी होणार नाही. म्हणजे जे काही असेल इतका विवेक तिथं भरलेला आहे की असं सांगतात की जसं गोरोबा काकाच्या ठिकाणी इतकं वैराग्य होतं की प्रयोग म्हणून एकानं झोपले आहेत असं पाहून त्यांच्या तळहातावर रुपया ठेवला तर त्यांचा हात पालथा झाला. त्याला वाटलं हात पालथा व्हायला आपण रुपयाला ठेवायला गाठ पडलेली दिसते, म्हणून पालत्या हातावर रुपया ठेवला तर परत हल्ला आणि उलटा झाला. म्हणजे झोपेतसुद्धा निजेलिया ते उपासी वैराग्य गा, हे जसं तिथं त्या इंद्रियांच्या ठिकाणी कार्य होतं, देहाच्या ठिकाणी कार्य होतं, तसं यांच्या ठिकाणी इंद्रिये, हात पाय सगळे विवेकाचे आहेत. राजहंसापुढे चाचूचे आगरडे, तोडी जेवी झगडे क्षीरनिराचे. आता राजहंसाच्या ठिकाणी भगवंताने अशा तऱ्हेची एक दैवी शक्ती दिलेली की दूध आणि पाणी एकत्र केलं तर हा राजहंस दूध पाण्याची निवड करतो किंवा दूध पिऊन घेतो, जेवढं पाणी असेल तेवढं. प्रयोग करणाऱ्यानं मोजून टाकलं दूध किती पाणी किती तर बरोबर मोजलेलंच पाणी बाजूला निघेल. हा जसा त्या ठिकाणी निवड करतो. निवड करण्याची उदाहरण कशामुळं दिलं तर इथं विवेक म्हणजे निवड करण्याची. कशाचा विवेक निवड करतो? ज्ञानियाच्या ठिकाणी नित्य काय ना अनित्य काय, नित्याचा स्वीकार करायचा आणि अनित्याचा त्याग करायचा. तेवी दोषादोष विवेकी, इंद्रियेची होती पारखी, नियमो बारे पायकी ओळगे तई. आता जे काही कर्म त्यांच्या हातून होत असेल ते कर्म दोषयुक्त जर असेल म्हणजे सदोषी, त्या कर्माला ते आपोआप बाजूला करतात. आणि जे निर्दोष कर्म आहे तेच त्यांची इंद्रिये घेत असतात. यांच्या मनातून बुद्धीतून कर्म करण्याची प्रेरणा व्हायची ते राहिली बाजूला, पण बाहेरच इंद्रिये कर्म करत असताना असा विचार करतात आणि निर्दोष कर्म करतात. त्यांच्या हातून सदोष कर्म कधी होणार नाही, सदोष भोग कधी त्यांच्याकडून होणार नाहीत. चुकीचा भोग घेतला आहे असं नाही, निर्दोष कर्म आणि निर्दोष भोग हेच त्यांच्या ठिकाणी आहे. नाईकणे ते कानची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, आवाच्य ते टाळी जीभची गा. आता त्यांच्या ठिकाणी ज्या गोष्टी ऐकू नयेत अशा ज्या असतात ते सुद्धा काय आहे की आपोआप कान त्याच्यापासून बाजूला निघतात, न ऐकल्यासारखं होत. आपलं कसं असतं, मनुष्य असा आहे त्याचा स्वभावच एक विचित्र आहे की कुठं काहीतरी गोंधळ चालला असेल, कुठं भांडण चाललं असेल तर जाणून बुजून बघायला जाईल. कुणाचं भांडण आहे, कुणाचा काय गोंधळ आहे हे जाईलच तिथं बघायला. हे असल्या गोष्टी टाळतात. जिथं काय आहे की काहीतरी वेगळंच चाललं आहे ते ऐकायचं नाही, तिथं जायचं नाही किंवा ते पाहायचंही नाही. वाती पुढा जैसे पळो लागे काळ वसे, निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे. एकंदरीत जसा दिवा लावला आणि दिवा जितका पुढं निहाल तसं तसा काळोख त्या ठिकाणी दूर होईल. इंद्रिय दिव्याचा काय आहे की जो काही प्रकाश आहे तो त्या काळोख्याला बाजूला सारतो. तसं यांच्या इंद्रियाच्या पुढं कोणतंही निषिद्ध कर्म आलं तर ते निषिद्ध कर्म आपोआप बाजूला निघतं. इंद्रिय त्या निषिद्ध कर्माकडे जातच नाहीत. इंद्रियाच्या ठिकाणी काय आहे, लगे परिवर्तन आहे. तुकोबारायाकडे गेलेली एक स्त्री की मी इथं आले, तुम्ही एकटेच आहेत आणि माझ्या ठिकाणी इच्छा आहे
तर ते तुम्ही पूर्ण करा. तुकोबा म्हणले, गावात जा, किती तरुण तुला भेटतील, आमच्याकडं चालत नाही आहे. म्हणजे त्या विषयी स्त्रीचं त्यांनी काय केलं, त्याग केला. याचं कारण इंद्रियांच्या ठिकाणी ही त्यागभावाची लक्षणं असतातच. धाराधर काळे महानदी उचंबळे, तैसी बुद्धी पगळे शास्त्र जाती. आता त्याला उदाहरण असं दिलं की खूप पाऊस पडला तर सगळ्या नद्यांना पूर येतो, आणि जी महानदी म्हणजे मोठ्या नदीला तर केवढा तरी पूर येतो. बाकीच्या नद्या काय आहे, ओढे अमुक तमुक हे तर तुडुंब भरतात, पण मोठे नदीला हे सगळेच येऊन मिसळलेले असतात ना, त्याच्यामुळं त्यांना तर खूप मोठा पूर येतो. त्यांची जी काही पात्रं आहेत त्या पात्रापेक्षा कित्येक किलोमीटर पलीकडं पाणी दूर झालेलं असतं. हे जसं आहे तसं त्यांच्या बुद्धीच्या ठिकाणी कुठल्याही शास्त्राबद्दलची शंका असू द्या, कोणत्या शास्त्रात काय सांगितलं आहे, काय आहे, किती महत्त्वाचं आहे, फक्त काय आहे, शास्त्रनिहाय बोलणं त्यांच्या ठिकाणी. आणि जे काही बोलत असतील त्याला प्रमाण शास्त्रच आहे. मला वाटलं म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही ऐका असं नाही. शास्त्र काय म्हणते ते तुम्हाला सांगतो, त्याप्रमाणे पहा. म्हणजे बुद्धी शास्त्रानुसारच वागत असते. आगा पुनवेचा दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी, ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैंघ. तेव्हा जसं पौर्णिमेचा चंद्र टिपूर चांदणं असतं, अगदी कुठेही माणसाला असं आहे की चांदण्याचा सगळ्यालाच आल्हाद वाटतो. प्रत्येक मनुष्य चांदण्याला काय करतो, आनंदित होत असतो. तसं यांच्या ठिकाणी सुद्धा जे ज्ञान आहे ते ज्ञान किंवा ती ज्ञानी वृत्ती दुसऱ्याला उपदेश करण्यात, प्रबोधन करण्यामध्ये सतत गुंतलेली असते. त्यांच्या कोणत्याही असू द्या, एखादं प्रवचन असेल, एखादं कीर्तन असेल, एखादं काय आहे काही संवाद चालला असेल, चर्चा चालली असेल, तर शास्त्रानुसार असलेले प्रमेय आणि प्रक्रिया यावरच ते सविस्तर बोलतील. अवांतर गोष्टी सांगणं हा त्यांचा विषय नाही. जर तुकोबारायाचा अभंग घेतला तर ह्या अभंगाचा मुख्य आशय काय, प्रत्येक चरण एकमेकाशी कसं निगडीत आहे, या सगळ्या अभंगातून काय शिकवलं आहे हेच ते सांगणार. दुसरीकडं बुद्धी जाऊच देणार नाही. ऐकणाऱ्याचं लक्ष एकाग्र झालं पाहिजे आणि कुठं थांबलं पाहिजे, या अभंगात मुख्यतः काय सांगितलं आहे तिकडं. हा त्यांचा काय आहे, ज्ञानीवृत्तीचा म्हणजे त्या बुद्धीचा विषय. वासना एकवटे प्रवृत्ती ओहटे, मानस विटे विषयावरी. आता त्यांच्याजवळ काय आहे, मनुष्य आहे. मनुष्याच्या ठिकाणी पूर्वजन्माप्रमाणे काही ना काहीतरी कर्मसंस्कार असतातच. आत्ताही यांच्या ठिकाणी उभा राहिली एखादी वासना, एखादी कोणत्या तरी वेगळ्या प्रकारची वासना उभा राहिली तर त्याची प्रवृत्तीच होत नाही. वासनेला जागृती येते. म्हणजे जसं आपण एखादं बियाणं पेरलं आणि सगळ्या शेतीमध्ये ते बियाणं असलं तर काही बियाणं चांगल्या प्रकारे उगवून येतं आणि काही बियाणं त्या ठिकाणची जमीन घट्ट असली तर तिथंच ते अंकुर दुमडून जातात. वर यायला ते जमीन त्याला येऊ देत नाही वर. तसं यांच्या ठिकाणी अशा दुर्वासना असल्या की त्याचे अंकुरच बाहेर पडत नाहीत. ती प्रवृत्ती अंतःकरणातच थांबते आणि यांना कोणत्याच प्रकारे काही नाही. मन जे आहे की विटले हे मन संसाराच्या सुखा, म्हणजे त्यांच्या ठिकाणी बाहेरचा कुठलाही काही नाही. मन विषयाकडे जायला तयार नाही. का, विषयाचा वीट आलाय. एखादी वस्तू समजा खाणाऱ्या काही गोष्टीबद्दल मनुष्याला नको असतं, काय त्याची घृणा बसलेली असते. ते जर कुठं समोर आलं तर तो मनुष्य हातसुद्धा लावत नाही. तसं विषयाबद्दल यांचं मन कुठंच जात नाही. एवं सत्व वाढे तै हे चिन्ह पुढे, आणि निधनही पडे तेव्हाची जरी. आता या सगळ्या गोष्टीमध्ये सत्वगुण जर वाढला, काय पाहिले आपण सुरुवात याच्यामध्ये, रजगुण आणि तमगुण
यांच्यावर सत्वगुणानं विजय मिळवला आहे आणि ते दोन्ही थांबलेत, शांत आहेत आणि सत्वगुण वाढलेला आहे. असा सत्वगुण जिथं वाढलेला आहे त्या ठिकाणी ही सगळी चिन्ह दिसतील अगोदरच्या सांगितलेली. त्याच्यातच त्यांना जर मरण आलं तर ते जे मरण आहे त्या मरणानं काय होईल तर त्यांना योग्य ठिकाणी पुन्हा प्राप्ती होईल. तरी जैशीच घरीची संपत्ती आणि तैसीच औदार्य धैर्य वृत्ती मा परत्रा आणि कीर्ती का नोहावे. आता त्यांची जी स्थिती असते ते स्थितीत एक काय आहे, होते साधू आणि त्या साधूने काय केलं की महिनाभर उपास केला. महिनाभराचा उपास सोडण्याकरता बाहेरून काही मागून आणलं आणि त्याच्यापासून आपलं काय आहे की भाजून असे गोळे तयार केले आणि आता उपास सोडायला बसले. तेवढ्यात एक गृहस्थ आला. अहो म्हणला, मला काय झालं आहे, 3-4 दिवस झालं खायलाच काय मिळलं नाही, मला दिलं तर बरं होईल. त्यातलं अर्ध त्यांनी त्याला देऊन टाकलं. आता तो गेला, दुसरा आला की तो म्हणतो मला कालपासून काय मिळालं नाही हो, सकाळीसुद्धा काय मिळालं नाही, हे अर्धही त्याला देऊन टाकलं. जाऊ द्या म्हणले, आता आपण पारणं हे पाणी आणलं, हे पाणी पिऊन पारणं सोडू. तेवढ्यात एक जण आला. अहो म्हणलं, मला खायला मिळाले पण पाणीच कुठं प्यायला मिळालं नाही, हे पाणी देऊन टाकलं. आणि मग काय झालं, हे आपले शांत झाले. तेवढ्यात ते तिघही आले. अहो म्हणले, आम्ही तुमचं तर महिन्याचा उपवास, आम्ही कोणी म्हणतो आहे 3 दिवसाचे, आम्ही म्हणतो आहे 2 दिवसाचे, तुम्ही इतकं सगळं दिलं तरी प्रसन्न चित्त कसा दिसताय. ते म्हणले, मला तुम्ही दिलं त्यातच माझं समाधान झालं. रणतीदेव त्यांचं नाव. त्यांनी सांगितलं की मला यातच समाधान आहे. याचाच अर्थ जे काही जवळ असेल त्यात त्यांचं औदार्य आहे आणि हे जर दिलं तर माझं कसं होईल ह्याचा विचार नाही. ही धैर्यवृत्ती, उदारता आहे आणि धैर्यवृत्ती आहे. अशी जी व्यक्ती इथं असताना जर ते करत होती तर परलोकात गेल्यावर, स्वर्गलोकात गेल्यावर त्यांना काय, कारण इथं ज्या गोष्टी त्यांच्या झाल्या त्याची पुण्य येईल, मग स्वर्गात ते सगळं त्यांना मिळेल. किंवा ते जेव्हा जातील तेव्हा कीर्ती मागं उरेल. तो का म्हणे, एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. ही कीर्ती त्यांची प्राप्त झालेली आहे. का पहालेनी सुयाने झालया परगुणे पडियंते ये पाहुणे स्वर्गवनिया. आता काय आहे, काही गोष्टी फार महत्त्वाच्यात. असं कधी होतं का, पण एक दाखवलं आहे माऊलीने की अतिशय काहीतरी एखादा सणवार आहे आणि चांगल्या प्रकारचा स्वयंपाक केला आहे. तेवढ्यात काय झालं की पंगत बसायची. मग तेवढ्यात जर प्रिय व्यक्ती आली तर मग तर किती आनंद होईल. अगोदरचं सण आहे, पुन्हा सगळी माणसं पंक्तीला बसायला आले तर त्यात आवडती व्यक्ती इथं तर माऊलीने सांगितले स्वर्गातून आली, मग किती आनंद होईल. नातरायाच्याकडं काय झालं की श्राद्धाचा स्वयंपाक होता आणि श्राद्धाच्या स्वयंपाकातलं अपवित्रता आली तर तो सगळा वाटून टाकला त्यांनी. मग पुन्हा स्वयंपाक केला. पण जे तिथं आमंत्रित केले ते म्हणले जायचंच नाही ह्यांच्या घरी. ह्यांनी पहिला स्वयंपाक दुसऱ्याला का दिला, आता आपण जायचं नाही. मग गेले नाहीत ते. ह्यांनी स्वयंपाक केला आणि जेवायला घालायला बसले. गजर झाला. जेवायला बसताना पुंडलिक वरदा वदनी कवळ घेता. हे म्हणले आपण तर गेलो नाही, मग कोण बसले आत. आणि दाराच्या सापटीतून बघतो तर हा म्हणतो अरे माझे वडील आले तिथे जेवायला. तो म्हणतो माझे वडील. तो म्हणतो म्हणजे आपण नाही गेलो तर आपले वडील स्वर्गातून ह्यांच्या घरी जेवायला आलेत. आपलंच चुकलं. हे काय आहे, हे सत्वगुणातलं सामर्थ्य आहे की त्या अत्यंत सणाच्या अमुक वेळेला जर अडवणूक झाली तर ह्यांची सामर्थ्य शक्ती अशी की स्वर्गातून सुद्धा प्रिय व्यक्ती त्यांच्या पंक्तीला येऊ शकते. मग गोमटिया तया जावळी असे धनंजया तेवी सत्वी जाणे देहा के आथिका. एकंदरीत जे जे काही त्यांच्या ठिकाणी आहे ते सगळं अत्यंत गोमट, जे सुंदर चांगलं आवडणारं असंच जर होत असेल तर मग तो सत्वगुणाचा देह हिथही आहे तेही सगळं सुखच भोगत राहील. सात्विक सुख
आणि स्वर्गात जरी गेला तरी सात्विक सुखाकडेच आहे. जे स्वगुणी उद्भट घेऊनी सत्व चोखट निगे सांडोनी कोपट भोग क्षेम हे. आता असे जे असणारे सत्वगुणातले त्या सत्वगुणाच्या स्वगुणाला घेऊन ते निघतात. आणि जाताने काय आहे की हे देह नावाचं कोपट इथं सोडलं. आता त्यांच्या ठिकाणी जे काही भोगाची पुढं गेल्यानंतर आपलं कसं होईल त्याची काही चिंता नाही. कारण का तर भोगासाठी हे स्वर्गाला चाललेलेच नाहीत ना. बाकीचे जे काही पुण्य करून तिथं गेले ते पुण्याच्या बदलात काय मिळतं खायला, इथं काय असतं स्वर्गात भोगायला त्याचा शोध करतात. आणि स्वर्गात जाऊनही ह्यांच्या पुढं भोग आला तर हे त्याचंही वैराग्य करतात. तिथं गेल्यावर सुद्धा बसा तुम्हाला पालखी आणली, बसा तुम्हाला तिथं आणखीन काय असेल ते तुमचं वाहन तिथं आणले, चला ह्या बागेत, चला तिकडं, काही नाही. ह्यांना वाटतं एकांतात निवांत बसावं. असे ते तिथं गेल्यावरही आहेत. अवचटे ऐसा जो जाये तो सत्वाचा चिन्हवा होये किंबहुना जन्मला हे ज्ञानिया माझी. आता झालं हा स्वर्गात गेला तर त्याची अवस्था काय असेल, पण स्वर्गातलं ते त्यांना आवडेना. मग भगवंतानी सांगितलं इथे उदासच आहेत, कशाला इथं ठेवायचं. मग परत मृत्यूलोकात जन्माला घालायचं झालं तर कुठं घालते, ज्ञानियाच्या घरी, ज्या घरात पूर्वीपासून परमार्थाचं सगळं वातावरण चाललं आहे तिथं ह्यांचा जन्म होतो. आणि जन्माला आल्यापासून यांच्या पुढं ज्ञानाचं श्रवण असतं, सगळं ज्ञानाचेच व्यवहार चाललेले असतात. अगोदरही सत्वगुण, अगोदरही ज्ञानाचं त्या ठिकाणी असलेलं सगळं जे चोखटपण आहे, शुद्धपण आहे. आणि आता जन्माला आले तर सगळंच त्यांच्या पुढं काय आहे, ज्ञानाचेच सगळे भाग मांडलेले जातात. सांगपा धनुर्धरा रावो रायपणे डोंगरा गेलिया अपुरा होय काही. आता त्याला उदाहरण दिलं की राजा त्याच्या ऐश्वर्यात चालतो, कुठेही गेलं तर सगळं त्याचं ऐश्वर्य असतं. राजा आलाय म्हणून हाकाऱ्या देणारे पुढं चालतात, वाजंत्री मागं जातात. राजा हत्तीवर असतो, नाही तर पालखीत असतो, घोड्यावर असतो, तोही मोठा काय आहे सगळ्या लवाजम्यानेसी. मग तो अरण्यात गेला तर काही सगळं सुटेल का, त्याच्यासह त्या ठिकाणी जातो. ना तरी येथीचा दिवा गेलिया शेजिया गावा तो तेथे तरी पांडवा दीपचिकी. त्याला दुसरं उदाहरण दिलं की दिवा इथं लावलाय, पण म्हणले आता परगावला जायचं आहे, परगावला निघाला दिवा तर तिथे गेल्यावर सुद्धा तो दिवाच आहे, इथंही प्रकाश देतो आणि तिथेही तो प्रकाश देणार. तैसे ते शुद्ध बुद्धी आगळी ज्ञानेशी वृद्धी तरंगाओ लागे बुद्धी विवेकावरी. याप्रमाणे एकतर सत्वगुणही तिथं बुद्धीची शुद्धता आहे आणि ज्ञान त्या ठिकाणी आहे आणि शिवाय विवेक परिपूर्ण भरलेला आहे. पै महदादी परिपाठी विचारोनी शेवटी विचारास कटपोटी जिरोनी जाय. ही बुद्धी विवेक करताना काय काय करते तर जसं देह निर्माण व्हायला महत्त्वापासून पुढं आलं आणि मग काय काय निर्माण झालं हे सगळं मागचं जसं सांगितलं तसं आठवणीत आणतात. हे सगळं काय हे तत्व आहेत खरी, पण देहनिर्मितीची तत्व आहेत, देह चलनवलन करण्याकरता तत्व आहेत. तेव्हा त्या बुद्धीच्या ठिकाणी या सगळ्यापेक्षा विवेक धारण करून या सगळ्याचं चालवणारा जो चैतन्य रूप परमात्मा आहे त्याच्याकडे लक्ष जातं. हे सगळं निर्माण कसं झालं हे पाहायचं आणि लक्ष कुठं पुन्हा न्यायचं आहे, हे कोणामुळं चालतं तिकडं जायचं. 36-37 24-25 तिन्ही नुरोनी स्वभावे चतुर्थजे. तेव्हा जे मागं तत्व सांगितली 36 तत्व देहाची वर्णनाची आलन, 37 परमात्मा, 24 तत्व देहवर्णनाची आली आणि 25 परमात्मा. तसं यांच्या ठिकाणी सुद्धा हे तिन्ही सोडून द्यायचे. आणि चौथं 3 कोण कोण, गुणत्रय, देहत्रय आणि अवस्थात्रय. गुणत्रय म्हणजे सत्व रज तम ह्यांना बाजूला टाकून चौथा गुण जो आहे तो
किंवा गुणातीतता. त्याच्यानंतर देहत्रय म्हणजे देहाच्या ठिकाणी असलेली जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे बाजूला सारून पुढं असलेली तुर्या. आणि अवस्थात्रय हे झालं अवस्थात्रय. आणि देहत्रयामध्ये बालत्व, तारुण्य आणि असलेलं वयस्कर हे देहाचे सगळे अंग त्यांनी बाजूला काढून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जातात. ऐसे सर्व जे सर्वोत्तम झाले असे जया सुगम तया सवे निरुपम लाहे देह. तेव्हा जिथं सर्वगुण संपन्नता आहे, ज्ञान आहे, जिथं ब्रह्मस्वरूपता आहे, त्या घरामध्येच यांना देह प्राप्त होतो. त्या घरात गेला असता तिथले सगळीच माणसं ब्रह्मस्वरूप आहेत. तिथं सगळ्यांच्या ठिकाणी ज्ञानच मुखातून बाहेर पडते. सगळा व्यवहार त्यांचा विवेकद्वारे चालतो. तिथं ह्यांना जन्म प्राप्त होतो. आणि मग ह्यांचं जे पूर्वीचं सत्वगुणाचं असलेलं ते सगळं पुढं तसंच चालतं. इया परी देख तमसत्व अधोमुख बैसोनी जे आगळिक धरी रज. आता पुढचा विषय चालू होणार आहे की जिथं तमगुण आणि सत्वगुण शांत होतात आणि रजगुणाची वाढ होते, तेव्हा रजगुणाचे काय लक्षणं आहेत ते आता पुढं पाहायचे आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.